फायनान्शियल प्लॅनिंग किंवा अर्थनियोजन हा चॅप्टर सुरू करतोय. तर याच्यामध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण काय बघणार आहोत, तर पहिल्यांदा कर बघणार आहोत. जीएसटी म्हणजे काय, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात वस्तू आणि सेवा कर. आता हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया, त्याच्यावर एक्झाम्पल सोडवायच्या अगोदर जीएसटी म्हणजे काय ते जाणून घेऊया, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा फायदा होणार आहे. फक्त परीक्षेसाठी नाही अभ्यास करायचा, तर भविष्यामध्ये सुद्धा त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. समजा आपण काय करतोय, एक मोबाईल बनवू, कुठलं तरी एखादी वस्तू बनवतोय, समजा मोबाईल बनवतोय किंवा आणि कुठलं तरी आपलं प्रोडक्शन युनिट आहे असं ठरवा. मग प्रोडक्शन युनिटमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर त्याच्यावर आपल्याला कर भरावा लागतो. आता समजा आपण काय केलं, तरी मोबाईल बनवला, त्याची किंमत आपली आहे ती कन्सिडर करा 10,000 रुपये किंमत आहे. म्हणजे जिथे बनवतो, जो मॅन्युफॅक्चर करतो, त्याला काय पडते, ती वस्तू 10,000ला, म्हणजे विथ फायदा तो काय करतोय, 10,000ला तो विकतोय. आणि आपण असं कन्सिडर करूया की आपलं कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून ती काय करतो की त्याच्यावर आपण 10% काय करणार आहे, कर भरायचा आहे आपल्याला. जीएसटी वगैरे आपण नंतर बघूया, फक्त आपण कर म्हणजे काय ते बघूया. तर याच्यावर मला काय करायचं आहे, कर भरायचा आहे. तर हा काय करणार आहे, जो मॅन्युफॅक्चर करतो, जो बनवतो, फॅक्टरीमध्ये जो बनवतो, तो काय करतो, तर डिस्ट्रीब्युटरला विकतो, नॅशनल डिस्ट्रीब्युटरला विकतो. समजा ह्याला आपण नॅशनल डिस्ट्रीब्युटर म्हणूया, ह्याला आपण मॅन्युफॅक्चर. नॅशनल म्हणजे काय, संपूर्ण भारतभर आपण कन्सिडर करूया. भारतभर तो काय करणार आहे, सर्वांना डिस्ट्रीब्युटर म्हणजे स्टेट लेवल डिस्ट्रीब्युटरला वगैरे दिसणार आहे. आता हा काय करतो, हा 10,000ला विकतो, पण त्याच्यावर तो काय घेतो, 10% कर घेतो. आणि जर आपण 10% कॅल्क्युलेट केलं, त्याच्यातलं समजा 10% आपल्याला कॅल्क्युलेट केलं, तर आपल्याला काय येणार आहे, कर 1,000 रुपये कर याच्यावर घेतो. म्हणजे ही वस्तू याला कितीला पडते, तर 11,000ला पडते, नॅशनल डिस्ट्रीब्युटरला पडते. आता हा काय करतो, स्टेट डिस्ट्रीब्युटर. समजा राज्यात जे वितरक आहे त्यांना काय करतो, मी स्टेट डिस्ट्रीब्युटर म्हणतो किंवा वितरक म्हणूया आपण मराठीमध्ये. हा काय करतो, हा त्याला 12,000ला विकतो. आपण कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून अशा किमती घेतोय, 12,000ला विकतो. म्हणजे तो आपला स्वतःचा 1,000 रुपये फायदा होतो त्याच्यामध्ये. तर आता काय होते बघा, त्याला पडलाय 11,000ला 12,000, पण त्याच्यावर तो काय करतो, टॅक्स घेतो. टॅक्स किती घेणार, इथे जर 10% घेतला, तर इथे पण तो काय करणार आहे, 10% घेणार. म्हणजे आपलं साधारण 1,200 त्याचं काय होणार आहे, एवढा. म्हणजे हा याला किती पैसे देणार आहे, तर एवढे पैसे देणार आहे, 13,200 देणार. समजा हा काय करतो, लोकल डीलरना विकतो. म्हणजे शॉप्स वगैरे असतात बघा, आपल्या गावागावानी शॉप असतात, त्यांना विकतो. समजा हा काय करतो, त्याला 14,000ला विकतो. पण याच्यावर तो काय करणार आहे, 10% परत टॅक्स घेणार आहे. म्हणजे ऍक्च्युली ह्याला किती द्यावे लागणार, ह्याला 15,400. आता समजा हा काय करतो, आपल्यासारख्या कस्टमरला तो विकतो. हा काय तेवढ्यानेच विकणार नाही, हा समजा 16,000ला विकतो, पण 16,000वर त्याला तो टॅक्स पण घेणार आहे. म्हणजे काय होणार, 17,600. हे टॅक्स टाईप ऍक्च्युली असं नसतं, एवढे टॅक्स नसतात, पण आपले एक्झाम्पल सोपं व्हावं म्हणून मी अशा प्रकारचं हे घेतलंय. तर इथे आपल्याला कितीला पडतो, तो 17,600. आता याने टॅक्स किती भरला बघा, ह्याने गव्हर्नमेंटकडे 1,000 रुपये भरला. ह्याने किती टॅक्स घेतला, 1,200 टॅक्स घेतला, पण ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे किती भरलेला आहे, 1,000. ह्याने 1,000 ह्याला दिलेले. हा काय करतो, याच्याकडनं 1,000 वसूल करतो आणि ॲडिशनल 200 घेतो, कारण किंमत त्याने वाढवलेली आहे. मग हा गव्हर्नमेंटकडे किती भरणार आहे, 200 रुपये भरणार. आता हा काय करतो, याने किती टॅक्स भरलाय, स्टेट डिस्ट्रीब्युटरने 1,200 भरलाय. हा काय करतो, 14,000ने विकतो, त्यामुळे 1,400. पण ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, 1,200 टॅक्स भरले दिलेला आहे. त्यामुळे काय करणार आहे, 1,400 वजा 1,200, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटकडे ह्याला किती भरावे लागणार, 200 रुपये भरावे लागणार. आता डीलर काय करतो, कस्टमरला विकतो. विकताना तो 1,600 कर देतो, पण त्याच्यापैकी 1,400 ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे काय झालेलं आहे, जमा झालेलं आहे. मग याला काय करावं लागेल, 1,600 मायनस 1,400, गव्हर्नमेंटकडे काय द्यावं लागेल, 200 रुपये त्याला द्यावे लागेल. म्हणजे आपलं कशावर, किमतीवर टॅक्स अवलंबून असतो. जशी तुमची जादा किंमत, पर्सेंटेज तुमची सेम राहणार आहे, पण ही काय होणार आहे, बदलत राहणार. आता समजा इथे जर आपण गव्हर्नमेंटकडे किती टॅक्स गेलो बघा, 1,200, 400, 1,600 रुपये टोटल काय केला, त्या टॅक्स केला. इथे पण आपल्याला ते मिळत आहे. पण हा सगळा टॅक्स कुणाकडनं घेतला जातो, तो तुमच्या आमच्याकडनं घेतला जातो. गव्हर्नमेंटकडे जो पैसा येतो, तो टॅक्सच्या स्वरूपात येतो आणि तो अशा स्वरूपात येतो. आणि आता गव्हर्नमेंटने काय केलंय, तर जीएसटी लावला. जीएसटी म्हणजे काय, अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असायचे. आता त्यांनी सगळे काय केलं, एका त्याच्या छताखाली आणलंय आणि त्याला नाव दिलंय जीएसटी.
गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर, सेवा पण आली आणि खरेदी विक्री पण आली. आणि जनरली गव्हर्नमेंटने काय केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स पर्सेंटेज प्रत्येक वस्तूंप्रमाणे त्याची टॅक्स काय केले जातात बदलले जातात. आता समजा सामान्य वस्तू असतील 5% आहेत, काही काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यामध्ये 0% पण आहे. आता टी व्ही वगैरे असतात त्याच्यावर साधारण बहुतेक 18% वगैरे असे काय टॅक्स आहे. म्हणजे याच्यावरून सर्वसाधारण तुम्हाला कल्पना आली असेल की टॅक्स कोण भरत असतो, तुमच्या म्हणजे खरेदी करतो शेवटी तो सगळा टॅक्स करतो. हे काय करत असतात टॅक्स भरतात पण ते दुसऱ्याकडनं काय करत असतात वसूल करत असतात. आता आपण GST कडे येऊया. हे मला वाटतं सगळ्यांना परफेक्ट समजलं असेल म्हणजे टॅक्स कशा प्रकारे आपल्याकडनं घेतला जातो. आता आपण काय करूया GST कन्सिडर करूया. GST आपण पहिलं एक्झाम्पल काय घेणार आहे, एखादा दुकानदार आहे ना तो दुसऱ्या दुकानदाराला विकतो माल, तर त्याला आपण B2B म्हणतो, बिझनेस टू बिझनेस. म्हणजे काय केलं मॅन्युफॅक्चरने एखाद्या कंपनीला विकलं, डिस्ट्रीब्युटरला विकलं तर त्याला आपण B2B म्हणतो. हा डिस्ट्रीब्युटर दुसऱ्याला विकतो समजा तरी त्याला आपण B2B म्हणणार आहे. पण हा दुकानदार काय करतो तर डीलर आहे तो कस्टमरला विकतो, मग त्याला आपण काय म्हणणार आहे B2C म्हणणार म्हणजे बिझनेस टू कस्टमर. आता समजा याने जर डायरेक्टली त्याला विकला तर याला पण आपण काय म्हणणार आहे B2C म्हणणार आहे. आता बघा ऑनलाईन सगळे डायरेक्टली काय करतात प्रॉडक्ट विकतात तेव्हा आपण काय म्हणणार आहे B2C म्हणणार आहे. पण बिझनेसमॅन दुसऱ्याला विकतो तो तिसऱ्याला विकतो असं जर कंडिशन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे B2B म्हणणार आहे. आता GST बद्दल आपण काय बघणार आहोत तर समजा मी डिस्ट्रीब्युटर आहे आणि मी काय करतोय एका डीलरला विकतोय किंवा डायरेक्ट कस्टमरला पण विकतोय. मग मी काय करणार आहे तर मी महाराष्ट्र राज्यात आहे आणि हा पण महाराष्ट्र राज्यात आहे. मग आपल्याला जो GST भरावा लागतो ते दोन प्रकारचे GST असतात. GST मध्ये दोन भाग आहेत आपले. एक आहे तो SGST म्हणजे स्टेट GST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा त्याला आपण राज्य सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर असं म्हणतो. दुसरा आहे तो CGST. CGST म्हणजे काय तर आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचा केंद्रीय कर म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो CGST असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण कर भरतो त्याच्यातला काही हिस्सा राज्याला जातो आणि काही हिस्सा आहे तो केंद्र सरकारला जातो. त्यालाच आपण SGST म्हणतो आणि CGST मराठीमध्ये तुम्हाला सांगितलं राज्य आणि याला काय म्हणतात केंद्रीय कर म्हणणार आहे. आता समजा GST आहे तो 18% आहे. म्हणजे 100 रुपयाची आपण खरेदी केली तर 18 रुपये आपल्याला काय द्यावा लागतो टॅक्स द्यावा लागतो. तर हे काय केलं जातं तर दोघांमध्ये सेम असतं. त्याच्यापैकी 9% आहे तो राज्य सरकारला जातो आणि 9% आहे तो केंद्र सरकारला जातो. एवढं सिंपल आहे बघा. म्हणजे आपल्याला काय करता येईल जर माल आपण काय केलं तर समजा महाराष्ट्रात विकला तर आपल्याला दोन प्रकारचे कर GST मध्ये असतात, SGST आणि CGST आपल्याला काय करावे लागतात भरावे लागतात. आता याच्याशी रिलेटेड पहिल्यांदा आपण काय करणार इनवॉइस वगैरे कशी बनवायची ती पण आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा आपण काय करूया एकदम सिंपल आहे ते समजून घेऊया की GST कसं काढला जातो. आता समजा आपण कन्सिडर काय करूया की आपण एक वस्तू खरेदी करतो 10,000चीच घेतो मी, कॅल्क्युलेशनला एकदम सोपं पडणार आहे. 10,000ची वस्तू आम्ही खरेदी केली. वस्तूची किंमत किती आहे विक्रीची किंमत त्यांची 10,000 आहे. तर दुकानदार माझ्याकडनं 10,000 घेणार नाही. आपण 1% हे घेऊया. त्याच्यावर तो काय सांगतो की 18% मी काय घेणार आहे टॅक्स घेणार आहे. मग त्याच्यापैकी आपल्याला काय करावं लागेल SGST किती भरावं लागेल 9% भरावं. आता 10,000 वर तुम्ही बहुतेक 7वी 8वी शिकलात बघा. 100 वर 9% तर 10,000 वर किती असं आपण करायचं बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय मिळायचं 10,000 गुणिले 9 भागिले 100. हे जर आपण घालवलं तर आपल्याला टॅक्स किती भरावा लागणार SGST टॅक्स किती येणार आहे 900 येणार आहे. एकदम इझी आहे. आता दोघांचं सेम आहे त्यामुळे परत काढायची गरज नाही. SGST जर 900 असेल तर CGST सुद्धा काय असणार आहे 900च असणार आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजलं सांगा जेव्हा 10,000ची आपण वस्तू घेतो तेव्हा आपल्याला किती भरावे लागतात टॅक्समध्ये 1,800. तुम्ही कुठल्याही बघा हॉटेलमध्ये त्याला ज्या ठिकाणी बिल दिलं जातं तिथे तुम्हाला SGST CGST वगैरे दिसून येतं. म्हणजे कॅल्क्युलेशन कसं सिंपल आहे समजलं. म्हणजे आपली जी वस्तू आहे त्याच्यावर आपण किती कर भरतो ते आपल्याला काढायचं आहे. आणि जर काय आपल्याला ते काय करायचं दोघांमध्ये डिवाइड करायचं म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते डिवाइड करायचं आहे. आता समजा आपल्याला काय करायचं असं पण विचारलं जाऊ शकतं की
समजा आपल्याला काय सांगितलंय की 9% SGSTचा रेट आहे, तर CGST किती असणार व एकूण GST किती असणार? जर SGST जर 9% असेल तर आपला CGST पण काय असणार आहे, 9%च असणार आहे आणि टोटल कर काय असणार आहे, 80% असणार आहे. किंवा आपण दिलेलं एक्झाम्पल घेण्यापेक्षा आपण काय करूया, असं कन्सिडर करूया SGST 5% आहे, तर CGST किती असणार? तर आपण काय करू शकतो, इथे 5% काय असणार आहे, CGST असणार आहे आणि एकूण कर आपल्याला किती भरावा लागणार, तर 10% आपल्याला काय करावं लागणार, भरावा लागणार. आता अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. समजा एक वस्तू आपण खरेदी केली, एक वस्तू समजा खरेदी केली 11,000 ने खरेदी केली आणि तुम्हाला सांगितलं की याच्यावर आपण काय करतोय की 12% GST भरतो. तर राज्याचा कर किती आणि केंद्राचा कर किती हे काढा. मग मी काय करणार आहे, याला काय करणार 6% म्हटलं. आपण मगाशी बघितलं काय करणार आहे, 6% करणार डिवायडेड बाय 100 करणार भागिले 100 म्हणजे आपल्याला काय मिळतं 11,666 660 रुपये आपण काय म्हणणार आहे. एक असणार तो SGST आणि दुसरा असणार तो CGST. कारण मी काय केलं लक्षात आलं, 12% GST दिलेला आपल्याला, पण तो कशामध्ये होणार आहे, SGST म्हणून 5 होणार आहे आणि दुसरा काय होणार आहे, CGST आपल्याला काय होणार आहे, नाही SGST 6 होणार आहे आणि CGST पण काय होणार आहे, 6 होणार आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वेगवेगळे एक्झाम्पल सोडू शकतो. आपण एवढंच सध्या बघूया. मला खात्री आहे की तुम्हाला थोडक्यात सध्या समजलं असेल. याच्यामध्ये डिटेल आपण जाणार आहोत, वेगवेगळे कॅल्क्युलेशन कशी करायची ती आपल्याला बघायची आहे. पण जर तुम्हाला पहिल्यांदा SGST आणि CGST काढायला आलं म्हणजे किती पर्सेंट आहे, पर्सेंट दिला असता त्याच्यावर किती आपल्याला काय करता यायला पाहिजे, किती रुपये यायला पाहिजे. किंवा असं पण उदाहरण असू शकेल की तुम्ही समजा एखादी वस्तू 12,000 रुपयाला घेतली आणि त्याच्यावर तुम्ही काय काढला म्हणजे विथ GST तुम्हाला 12,000 पडली. मग अशी काय करत होतो आपण, GST अलग काढत होतो, वेगळा काढत होतो. तर 12,000 रुपयाला तुम्हाला GST पडली आणि GSTचा रेट जर 10% असेल तर त्याची विक्रीची किंमत किती आहे, GST सोडून विक्रीची म्हणजे करपात्र रक्कम किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर हे तुम्ही बहुतेक कशामध्ये 7वी 8वी मध्ये शिकलेलो आपण. जर आपल्याला विक्रीची किंमत समजा दिलेली आहे, विक्रीची किंमत 10% आपल्याला काय करतो, 10% विक्रीची किंमत दिली म्हणजे विथ कर आपल्याला किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावर त्याने किती घेतलेला आहे, 10% कर घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, 100 रुपयाची वस्तू असेल तर ती आपल्याला कितीला पडते, 110 रुपयाला पडते. तर आपल्याला काय करता यायला पाहिजे, 12,000 रुपयाची वस्तू आपल्याला किती पडते. मी थोडंसं कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून काय करतो बघा, इथे 1 एकम 2 हे 12,100 करतो, हे एकदम सोपं होईल. पॉईंटमध्ये नको करूया आपण सध्या. तर याची किंमत किती येईल, तर आपण काय करणार आहे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे डिवायडेड बाय 1. हे गेले 11 म्हणजे आपलं काय झालं बघा, हे 0 राहिलं, नाही सॉरी 11 121 झालं. हा 0 आपला इथे गेला म्हणजे आपल्याला काय किती किंमत होती त्याची, 11,000 किंमत होती आणि त्याच्यावर आपण किती कर भरला, तर 1,100 रुपये काय केला आपण त्याच्यावर कर भरला. म्हणजे असे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की ह्याची करासहित किंमत एवढी आहे, त्याच्यावर जर आपण 10% हे भरलेलं असेल, GST भरलेला असेल तर त्याची ॲक्च्युली शापेल किंमत किती होती, त्याच्यावर त्याने कर घेतलेला आहे, कर भरून आपला 12,100 झालेला आहे. तर त्याची किंमत किती असणार आहे, 11,000 असणार आहे. आणि 11,000 म्हणजे आपण जर याच्यातनं 11,000 मायनस केली समजा तर आपला कर किती आला बघा, 1,100. मग असं पण तुम्हाला विचारलं जाऊ, त्याच्यापैकी SGST किती आहे आणि CGST. मग आपण काय करणार आहे, हाफ करणार. हा आपला CGST झाला आणि 550 आपला काय आला, SGST. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला काय करता यायला पाहिजे, सॉल्व्ह करता यायला पाहिजे.